नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। खबर महाराष्ट्र के तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र से। तुमसर विधानसभा से प्रफुल्ल पटेल के नेतृत्व में टिकट मांग रहा हूं राजकुमार माटे। आइए जानते हैं पूरी खबर इस रिपोर्ट में। राजकुमार माटे ने क्या कहा, सुप्रीम पावर न्यूज सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वात मी तिकीट मागत आहे। पक्ष नक्की विचार करेल, कार्यकर्त्यांना विश्वासात घेणार आहेत प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि त्यांच्या विश्वासानंतर चाचपणी करतील आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेऊन नवीन चेहरा देतील। यानंतर योग्य जर कॅन्डिडेट आला तर नक्की विजय होईल, कारण की मागच्या वेळेस लोकसभामध्ये तुमसर तालुक्यामध्ये सर्वात कमी पराने म्हणजे विजय झालेला आहे आणि त्याच्यामुळे कॅन्डिडेट जर बदलला तर इथे संख्याबळ राष्ट्रवादी पक्षाची भरगच्च आहे। सर्व पदाधिकारी व्यवस्थित आहेत, प्रत्येक गावामध्ये बूथ कमिट्यापासून कार्यकर्तेसुद्धा व्यवस्थित आहेत। नाही, मी पक्षावर अवलंबून आहे, पक्ष माझा नक्की विचार करणार आहे, कारण की मी मागे 2 रेजिममध्ये तिकीट मागितली आहे आणि मागच्या वेळेसही माझ्या शेवटपर्यंत फार्म होता। सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांच्या विनंतीला मान देऊन पक्षाची तिकीट दुसऱ्याला गेल्यामुळे मला पक्षाची बांधिलकी करायची होती, त्याच्यामुळे मला थांबावं लागलं आणि यावेळेस नक्की माझा विचार करणार आहे। परिस्थिती स्थानिक आमदाराविषयी जे काही लोकांची प्रतिक्रिया आहे ती आगळीवेगळी आहे। लोकांना नवीन चेहरा हवा आहे आणि नवीन चेहरा मिळाला तर नक्की राष्ट्रवादी पक्षाचे इथे विजय झाल्याशिवाय राहणार नाही। माझ्याकडे शिक्षण, आरोग्य विभाग आणि शेतीच्या सिंचनाचा विभाग आणि शोषित बेरोजगारीचा प्रश्न ही महत्त्वाची भूमिका या क्षेत्रामध्ये आहे आणि लोकांच्या हाताला काम मिळायला पाहिजे। आणि पाण्याचे जे काही प्रकल्प अजून पुन्हा थांबलेले आहेत, बावनथळीच्यामध्ये बरेच कामं उणिवा पडलेले आहेत, 12 गावाचा विषय आहे, त्यांना पाणी मिळत नाही, तर हे प्रश्न सोडवण्याच्या सातत्यानं आपण प्रयत्न करू। आणि वास्तविकता कुठलीही शासन असो, एज्युकेशन खूप महत्त्वाचे आहे आणि आरोग्य खूप महत्त्वाची भूमिका आहे। बरेच ठिकाणी करोड रुपये खर्च केले जातात आणि शेतकऱ्याची भूमिका, सिंचनावर जो पैसा खर्च यायला पाहिजे तो येत नाही आपल्याकडे, पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त जातो आणि ती ओढून आणण्याचं काम आमच्या राहील। मी शिक्षण क्षेत्रातसुद्धा आहे, आरोग्य डिपार्टमेंटवर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी बरेच वर्षापासून इथे सरपंच असताना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केलेला आहे। ज्या शासनाच्या विविध प्रकारच्या योजना होत्या ते गावाला मी प्राप्त करून दिलेले आहेत। मग ती हागणदारी मुक्तवरती पुरस्कार मिळालेला संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज याच्यावरती जिल्ह्यातून पुरस्कार गावाला घेऊन दिलेला आहे सरपंच असताना। एक गाव एक उत्सवमध्ये शाहू फुले आंबेडकरच्या याच्यामध्ये दलित वस्तीमध्ये मी एक पुरस्कार, एक गाव एक उत्सवमध्ये पुरस्कार जिल्ह्यातून घेतलेला आहे। म्हणजे विविध प्रकारचे पुरस्कार घेऊन राष्ट्रपती पुरस्कारांनी 2दा सन्मानित झालेला आहे। मी बाजार समितीच्या उत्सवाधिपद भूषवलेला आहे, आता संचालक सध्यासुद्धा आहे, व्यापारीमधून व्यापाऱ्यामध्ये आहे, एक संस्थाचालक म्हणून आहे। आज असे विविध प्रकारचे मी पदं भूषवलेले आहेत आणि त्या पदाचा मी न्याय दिलेला आहे लोकांना। त्याच्यामुळे माझ्या नाव मी सातत्यानं 3 रेजिम बाजार समिती लढलेला आहे, 1 रेजिमला मी 2 मतांनी हारलेला आहे आणि मी आता पूर्ण संचालक म्हणून आहे। माझी ग्रामपंचायतला पूर्ण बॉडी आहे, माझी मिसेस जिल्हा परिषदला मागे 5 वर्ष राहिलेली आहे। तर असे विविध प्रकारचे पदं भूषवले आहेत। महात्मा ज्योतिबा फुलेच्या मी वाचनालयाच्या सचिव आहे, एक संस्थेच्या पुन्हा सेक्रेटरी आहे, आता भंडारा जिल्हा राष्ट्रवादी ओबीसीच्या जिल्हा अध्यक्ष आहे आणि अशा तळागाळातून पदं भूषवून मी लोकांचे कामं केलं आणि म्हणून न मागताना पदं मिळालेले आहेत। युवा वर्गांसाठी वास्तविक आम्ही माझ्याकडे आयट्या पण आहे आणि मी कंपनीवाल्यांना बोलावून इथे नाही का त्या पद्धतीने ते कार्यशाळा लावून त्यांना बरेच ठिकाणी पाठवलं, पण आमच्याकडलं मुलं जे बाहेर जायला जास्त तयार नाही, काही गेले पण काही स्थानिक ठिकाणी पाहिजेत बुवा असा त्यांचा विषय होता। वास्तविक शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या शेतकऱ्याच्या अडचणी ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस त्यांच्या सर्वेसुद्धा होत नाही। एक नॉमिनल सरकार त्याची घोषणा करतो की भाई आम्ही त्यांना हा लाभ देऊ तो देऊ, पण मॅन पॉवर कुठे कृषी विभाग असेल,
तहसीलचा विभाग असेल, वास्तविक चाचपणी जे व्हायला पाहिजे, ज्यावेळेस नुकसान झालं त्यावेळेस करत नाही आणि योग्य लाभ त्या शेतकऱ्याला मिळत नाही. वास्तविक शेतीच्या याच्यावरती खर्चाची बाब खूप वाढलेली आहे आणि पाहिजे त्या पद्धतीने त्यांना बाजारभाव पाहिजे, जो मूल्य पाहिजे तो मिळत नाही आणि त्याच्यामुळे हा शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. आणि त्याच्यासाठी नियोजनबद्ध काम असायला पाहिजे. आपल्याकडे कसं असते, ज्यावेळेस ज्या पद्धतीने त्या शेतकऱ्याला मदत पाहिजे होती त्या मदत मिळत नाही आणि त्याच्यामुळे आमचा शेतकरी हा कुठेतरी हवालदिल झालेला आहे. नाही, जनतेची अगर सर्वच लोक एकत्रित, आमचे पक्षाचे लोक जे काही नाराज असतील, जे काही युवा पोरं आपल्या पाठीशी उभे राहिले, तर त्यांचा विचार घेऊन आपण तो निर्णय घेणार. दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ.